नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जळगाव विमानतळाच्या समोरील प्राईम इंडस्ट्रीयल या ठिकाणी लखपती दीदीचे महासंमेलन पार पडले. यावेळी पंतप्रधान यांनी देशभरातून लाखो बचत गटांसाठी 6,000 कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत याद्वारे मिळाली आहे. या पैशातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळणार असून सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी संमेलनात संबोधित केले. शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची विक्री करून तरुण पिढीला जाळ्यात ओढणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. टिळकवाडी पोलिसांनी 50 ग्रॅम वजनाचे हेरोईन जप्त करत त्याची विक्री करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी प्रफुल्ल गजानन पाटील, सुशांत गोविंद कंगराळकर, नारायण बाबूराव पाटील, सुनील बैरू असलकर, सलमान बब्बर मोकाशी यांना अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुडा भूखंड प्रकरणावरून कर्नाटकात राजकीय घमासान सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. सोमवार दिनांक 26 रोजी ते बेळगावला येणार असून जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच दिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णांच्या 4 पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. सोमवारी सकाळी 11:45 सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून कौजलगी, करडीगुद्दी, कल्लोळी येथे संगोळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण करून सायंकाळी विशेष विमानाने ते बेंगळूरला परतणार आहेत. गणेशोत्सवाला अवघे 15 दिवस उरले असून आता तयारीला वेग आलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत असून शहरामध्ये विविध ठिकाणी श्रीमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ख्याती सर्वदूर असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारणीला सुरुवात केली आहे. यंदा गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले, तर रस्त्याशेजारी पदपथ उभारून त्यावर पेवर्स बसवण्यात आले आहेत. मात्र जूनमध्ये या ठिकाणी जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले. यासाठी येथील पेवर्स काढण्यात आले होते. काम पूर्ण होऊन सुमारे 1.5 महिना झाला तरी ते काढण्यात आलेले पेवर्स अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. यामुळे नागरिक, व्यापारी वर्ग आणि वाहन चालकातून संताप व्यक्त होतोय. 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उन्हाच्या तडाख्याने खरीप हंगामातील माळ रानावरची पिके सुकू लागली होती. परिणामी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती. शुक्रवारी सकाळपासून बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील पावसाच्या हलक्या सरीने सुरुवात झाली. आज 3ऱ्या दिवशी देखील पावसाच्या हलक्या मोठ्या सरी येत आहेत. पाण्याअभावी सुकू लागलेल्या पिकांना आता थोडाफार दिलासा मिळाला असून पावसाच्या कमबॅकने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गणेशोत्सव अवघ्या 12 दिवसांवर आला असून गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाले असून मूर्तींना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त असून मूर्तिकारांचं लक्ष बाप्पाच्या डोळ्यांवर खिळलंय. सुबक आखणी, हिरे, मोती वापरून मूर्तीला सजवण्यात मूर्तिकार दंग झालेत. दिवस कमी, कारागिरांची कमतरता आणि विजेचा लपंडाव कारखानदारांना सतावत असल्याने कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. गणेश भक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगाऊ नोंदणी कारखानदारांकडे केली आहे. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. भात पीक रोप लागवडीनंतर गेल्या 2 दिवसांच्या झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील जुने बेळगाव, वडगाव, शहापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भात पीक 3ऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने येथील सर्व शेतकरी चिंताग्रस्त झालेत. या शेतकऱ्यांना यंदा भात पिकाला मुकावे लागणार का, अशी भीती लागून राहिली आहे. जून महिन्याच्या मध्यंतरी भात पेरणी केली होती. त्यानंतर रोप लागवडीला सुरुवात झाली व जुलै महिन्यात मुसळधार पावसाने उगवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले.
यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाहेरील गावाहून रोप विकत आणून पुन्हा रोप लावण्यात आले. रोप लावलेली शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. या नाल्याच्या खोदाईसाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी सर्व्हे नको, ठोस उपाययोजना करा अशी मागणी होत आहे. स्मशानभूमीमध्ये मनपाची कचरा वाहतूक करणारी वाहने तसेच सर्वत्र कचरा पडून स्मशानभूमी म्हणजे कचऱ्याचा डेपो आहे का याची प्रचिती त्या ठिकाणी गेल्यानंतर येत आहे. अनेक वेळा बैठकांमध्ये यावर चर्चा होऊनही अद्याप तरी या स्मशानभूमीमधील वाहने हटवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर तेथे कचऱ्याचे ढीगही पडून आहेत. त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील ती वाहने एपीएमसी रोडवरील महानगरपालिकेच्या मोठ्या इमारतीच्या तळमजल्यात खुल्या जागेमध्ये पार्किंग करावी अशी सूचना स्थायी समितीमध्ये अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र अजूनही ही बाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. त्या ठिकाणी पावसामुळे चिखलही झाला आहे. तेव्हा याकडे महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यात गेल्या काही वर्षात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या माहितीनुसार गेल्या 7 महिन्यात राज्यात सर्पदंशामुळे 47 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता ही संख्या दुप्पट आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत 7,476 सर्पदंशाची नोंद झाली आहे. 2023 मध्ये सर्पदंशाच्या 6,595 घटना घडल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या घटनांमध्ये 13% वाढ झाली आहे. जून आणि जुलैमध्ये राज्यात 1,554 आणि 1,285 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील गणपत गल्ली परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शनिवारी दिनांक 24 रोजी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली होती. भर पावसात मनपाने खड्डे बुजवण्याचे काम केले. मात्र खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या तात्पुरती मलमपट्टीमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे दुचाकी खाली खडी येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढलेत. सर्वसामान्य जनतेला ये जा करताना त्रास होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील हिंडलगा गावाच्या हद्दीमध्ये पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात घडत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत होती. खड्ड्यांमुळे होत असलेल्या समस्येला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते. कित्येक वेळा निवेदन देऊन देखील रस्ता विकासाला चालना देण्यात येत नव्हती. मात्र या रस्त्याची दुर्दशा लक्षात घेता हिंडलगा ग्रामपंचायत मार्फत हे खड्डे बुजवण्यासाठी सदस्यांनी पाऊल उचलले. त्यांनी आजूबाजूला असलेली माती आणि दगड टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या 15 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने 2 दिवसांपासून झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. 2 दिवस झालेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. यामुळे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठ परिसराला सतर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करताना परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडप रस्त्यावर उभारताना वाहनांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केल्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडपात असणं आवश्यक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावं. गणेशोत्सव सर्वांनी मिळून आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा. कोर्टाच्या आदेशानुसार कोणालाही डॉल्बी लावता येणार नाही. त्यामुळे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक B.K. पाटील यांनी केले. अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 46 किलोचा मासा मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्यांच्या जाळ्यात मिळाला. तेलगुरप्पा मादर व कृष्णा मादर हे अलमट्टी येथील अरळदिन्नी पाणलोट क्षेत्रामध्ये मासे पकडत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये हा मोठा मासा आढळून आलाय.
मोठ्या परिश्रमाने सदर माशाला पाण्याबाहेर काढण्यात आले. 300 रुपये किलोप्रमाणे याची विक्री करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अलतगा येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराच्या आवारात श्रावण सोमवारचे औचित्य साधून उद्या सोमवार दिनांक 26 रोजी रुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गावासह परिसरातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांनी केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.